आमची भांडी तयार केली आणि 50 कोटी लिटर एक वेळ आमचं पाणी साठू शकतं या पद्धतीने आमचं काम तेच झालं. त्याला देखील त्याला मार्क्स मिळणार आहेत, म्हणजे मार्क्स पण मिळणार आहेत आणि गावाचं पाणी पण वाढणार आहे. पण हे करण्यासाठी आपल्याला लोकसहभागाने थोडा वेळ द्यावा लागणार आहे, एवढं निश्चित. त्रास कोणाला नाही, मला पण त्रास आहे, तुम्हाला हे विरोधक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातून मार्ग काढणं आणि संवाद करणं आणि योगायोगाने आपल्याला बिडो साहेब सारखे एक कोऑर्डिनेटर चांगले मिळाले आहेत आणि यावेळेस जे सरपंच निवडून आले ते अधिक सकारात्मक काम करणारे आहेत. त्यांना रिंगण आपल्या सर्कल व्यतिरिक्त दुसरं अधिकचं काम करण्याची मानसिकता आहे. आमच्या गावामध्ये चोरी झाली, एका रात्रीतून 12 घरफोड्या झाल्या. PSI वाले DYSP आले, सगळ्यांनी पंचनामे केले, ते डॉग वगैरे आणून शोधलं. कष्ट करणाऱ्यांच्या घरातले लाख सव्वा लाख रुपये गेले, भरपूर वाईट वाटलं. पण त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आम्ही आमचं जंगल विकल्याचा जो पैसा आहे तो पीक संरक्षण प्लस लोकवर्गणी याच्यातून आम्ही लाख रुपयाचे CCTV कॅमेरे बसवले. आज 25-30 खेडे जे वापरतात आमच्या गावावरून, त्यांना जरी काही अडचण आली तर त्याच्यातून आम्ही ते करू शकतो. मला वाटतं CCTV म्हणजे अडचणी काही वेळेस त्रासातून पण काही मार्ग निघतो आणि आमच्याकडे CCTV बसवणारे आम्ही ग्रामीण भागातली पहिली पंचायत होती त्यावेळेस. अशा पद्धतीने मार्ग निघतो, गरजेप्रमाणे निघतो. आपल्या सुदैवाने मागच्या सरकारने 15 वित्त सरकार चांगलं आपल्याला दिले, ज्याच्यातून आपण सकारात्मक कामं करू शकतो. बंदीचा पैसा नसला तरी अबंदीचा पैसा आपण आपल्या पद्धतीने वापरून आपल्या अत्यावश्यक गरजा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मित्रांनो, हे करत असताना जसं आपण घर बांधतो, घर बांधताना सगळ्यात अगोदर चांगली जागा देवाऱ्यासाठी ठेवतो, बरोबर आहे की नाही? मग आपल्या गावात सुद्धा ज्यावेळेस निर्माण झाली, गावाची स्थापना झाली, त्यावेळेस आपल्या बापदादांनी पूर्वजांनी गावाची देवारी म्हणून आपली मंदिरं करून ठेवली आहेत. माझ्या गावात सुद्धा मंदिर आहेत, 2 महादेवाची मंदिर आहेत, विठ्ठलाची मंदिर आहेत, दत्ताचे मंदिर आहेत. पण ज्यावेळेस त्यांची विपन्नावस्था पाहिली, योगायोगाने मग त्या काळात सुरुवात झाली. शासकीय निधी त्या गोष्टींना मिळू शकत नाही. जर गवर्नर रजिस्टर असेल तर त्याला मिळतो निधी. त्यासाठी मला वाटतं दादांना आपण 2 हॉल पण घेतले आणि अतिशय चांगलं दत्त मंदिराचं काम केलं. पण जे वर्गात त्यांच्यासाठी करायचं काय? आमच्या गावातले रिटायर्ड शिक्षक, जे विद्यमान काम करणारे शिक्षक आहेत, यांचा आम्ही गट तयार केला. गावातून आम्ही स्वतः लोकवर्गणी सुरुवात केली आणि आज सांगायला आनंद होतो की 350-400 वर्षापूर्वीची जी मंदिराचं स्वरूप होतं त्याच्यावरचे ते फुटे काढून आम्ही चांगल्या पद्धतीने मंदिरं निर्माण करू शकलो. आणि हेच मला वाटतं त्यांनी आता सांगितलं की मंदिरांसाठी पण एक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पण 2 मार्क्स आहेत. पण ते लोकांच्याच पैशातून आपण जे काम केलंय त्याच्यातून आपण अशा पद्धतीने आपण काम करून घेऊ शकतो. मित्रांनो, हे सांगत असताना निश्चितच अजून एक होईल की आमच्याकडे ऑक्सिजन पार्क आम्ही तयार केला आहे आणि हे करत असताना मात्र लोकसहभागामध्ये मला सर्वात अधिक जर मदत मिळाली असेल ते तर बचत गटांची आणि CRP दोघं मॅडम आहेत आमच्याकडे, अनिताताई लोहार आहेत किंवा आपल्या मंगलताई भाविस्कर आहेत किंवा त्यांच्याबरोबरचे इतर जे गट आहेत. अगदी 11th आवरला तरी आम्ही फोन केला तरी ते सगळे उपस्थित असतात. त्याच्याने कामाचा उत्साह वाढतो आणि जबाबदाऱ्या वाढतात. आपल्याला झाडं लावायची आहेत. आज मला